आपण बघताय दुपारच्या बातम्या. आता बातमी येते बॉलिवूडमधनं. ऐ दिल मुश्किल या सिनेमाची विक्रमी कमाई गेल्या 4 दिवसातली बघायला मिळते. शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला आणि आता 4 दिवसामध्येच सिनेमाने तब्बल 121 कोटी रुपयांची कमाई केली. अमित भंडारी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. अमित, काय अपडेट्स मिळतात? विक्रमी कमाई करतोय चित्रपट. निश्चित पाकिस्तानी कलाकाराच्या समावेशामुळे ज्याच्या प्रदर्शनाबद्दलच प्रश्न निर्माण झाला होता, याची खरं तर त्या गोष्टीचा खरं तर लोकप्रियतेसाठीच फायदा करून घेतल्याचं करण जोहरचं आपल्याला दिसतंय. 5 कोटी वगैरे लष्कराला देणं वगैरे या सगळ्या गोष्टीची फॉर्मॅलिटी असेल, पण त्या सगळ्यामध्ये 121.21 कोटी रुपयाची बॉक्स ऑफिसवरची कमाई आहे. 17.75 कोटी रुपये एकूणच सोमवारपर्यंत बॉक्स ऑफिसवर जमा झाले होते. त्यातलं नेट जे आपण म्हणता येईल, नेट कलेक्शन जे बॉक्स ऑफिसवर आपण म्हणतो ते 76.21 कोटी रुपयाचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर आपल्याला जाणवतंय की $6.5 मिलियन म्हणजे सुमारे 45 कोटी रुपये हे आपण ओव्हरसीज म्हणजे भारताबाहेरून कमावलेले आहेत. त्यामुळे एडीएचएमने जी कमाई केलेली आहे ती 121.21 कोटी रुपयांची आहे. आपल्याला बघता येईल की म्हणजे एकीकडे शिवायचं टफ कॉम्पिटिशन, रणबीर कपूर, करण जोहर, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा अशी 4 मोठी नावं, स्क्रिप्ट आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक मोठा असलेला डोलारा, दुसरा आदमी नावाची जी फिल्म होती त्याच्यासारखा असणार सिनेमा म्हणून त्याची हेटाळणी सुरुवातीला केली गेली होती. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकप्रियतेचं दान शिवायच्या तुलनेत निश्चितच आपल्याला ऐ दिल मुश्किल म्हणजे अर्थात प्रीतम आणि अर्जित सिंगची गाणी, करण जोहरचं दिग्दर्शन, फवाद खानचं असलेलं अस्तित्व आणि त्या सगळ्या गोष्टींचा असलेला माहोल यामुळे 121.21 कोटी रुपये दिवाळीचा बंपर जॅकपॉट हा करण जोहरच्या नावाने निघालाय असं म्हणायला हरकत नाही.